केवायसीच्या अफवांपासून लाडक्या बहिणींनो सावध रहा. नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी संदर्भात सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः ई-केवायसी न झालेल्या महिलांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे की ई-केवायसी संदर्भात शासनाकडून कोणताही नवीन अधिकृत आदेश किंवा परिपत्रक प्राप्त झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक गर्दी करणे टाळावे. शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतरच विभागामार्फत माहिती जाहीर केली जाईल. नागरिकांनी कोणताही संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनेसच प्रमाण मानावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. एस.आर. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. गेल्या 2 दिवसापूर्वी ई-केवायसी बाबत जी सोशल मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे, त्यात लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात येऊन ई-केवायसी करून घ्यावी अशा स्वरूपाची ती बातमी आहे. ती चुकीची आहे. त्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रके या कार्यालयास प्राप्त नाहीत. करिता माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधू नये व पुढे ई-केवायसी बाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाल्यास या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल अशी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे.